हॅलो फ्रेंड्स, एकेच ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ करतो आहे, कारण मागच्या काही दिवसांपासून म्हणजे जवळजवळ पूर्ण मे महिना मंजिरीच व्हिडिओ करत होती. आणि मी मुंबईत असल्यामुळे मला काही जमला नाही, त्याच्यामुळे मंजिरी व्हिडिओ करत होती आणि खूप भारी भारी व्हिडिओ केल्यात तिने, त्या तुम्ही बघितल्या असतीलच. आणि आज मी गावी आलो आहे, तर आज मी व्हिडिओ करतो आहे. आणि याचं कारण, आता आपण चाललो आहे तिकडे काजूच्या बागेमध्ये, चाललो आहे साफसफाई करायला. तिकडे जाऊन साफसफाई करणार आहे आज, कारण तिकडे काजूची झाडं लावायची आहेत. तर त्यासाठी थोडीफार साफसफाई करणं गरजेचं असतं, कारण जेवढी साफसफाई असेल तेवढं चांगलं असतं. जेणेकरून रोपाच्या बाजूचा परिसर स्वच्छ असेल तर ते रोप पण चांगलं होईल. तर त्यासाठी आपण चाललो आहे तिकडं. चला तर मग बघूया काय आता तिकडं कशी परिस्थिती आहे, किती गवत वगैरे झालंय काय माहिती, आता तिकडे गेल्यावरच माहीत पडेल. बघूया, चला तर मग भेटू आपण तिकडंच. चाललोय हे बघा, आता आपण बोरशेतामध्ये चाललोय आणि तुम्ही बघू शकता हे साईडला शेत आहेत आणि या शेतांमध्ये पाणी झालंय. हे बघा, हे रस्त्याच्या साईडला शेत आहेत. ह्यावर्षी पावसाळा खूप लवकर चालू झाला, त्याच्यामुळे पूर्ण शेतांमध्ये पाणी झालं आहे. भात पेरणी पण झाली नाही, कारण यावर्षी पहिल्यांदाच असं झालं आहे की मे महिन्यामध्येच पाऊस चालू झाला. आणि अगदी मे महिन्यामध्ये म्हटलं तर 19 मे पासूनच पाऊस चालू झाला, त्याच्यामुळे पेरणी वगैरे लोकांची झाली नाही. कारण पाणी असल्यामुळे जर पाण्याच्या शेतामध्ये भात वगैरे पेरला तर ते उगवत नाही. तरी पण म्हणजे सुका भाग आहे तिकडं पेरणी करून ठेवले. ते बघा तिथं तुम्ही बघू शकता, ते सुका भाग आहे, तिथं भात रुजलाय. जो हिरवा हिरवा दिसतोय ते भात आहे. आणि आत्तापर्यंत असं कधीच झालं नव्हतं की मे महिन्यामध्ये नदीला पाणी आलंय. आणि हा इथं एक छोटासा पर्या आहे, त्या पर्याला पाणी आहे. तुम्ही बघू शकता, थांबा तुम्हाला दाखवतोच. आणि आता थोड्या दिवसानंतर इकडचा परिसर एकदम भारी होऊन जाईल, कारण हे बघा छोटासा हा पर्या आहे, इथे पाणी बघा कसं आहे. हा पाणी आता तुम्हाला खराब दिसतोय, कारण शेतीची कामं चालू आहेत. तर त्याच्यामुळे हा इकडे सगळा शेतातला पाणी येतो, त्याच्यामुळे हा पाणी असा दिसतोय. खाली जाऊन पुढे जाऊन नदीला मिळतो. आत्ता पाणी कमी आहे थोडा, कारण आता पाऊस थोडा कमी पडतोय. हे बघा, कारण आणि इकडे ह्या साईडला बघा, हे पूर्ण उकळीचं पाणी आहे, त्याच्यामुळं पाणी एकदम असं स्वच्छ, अगदी खाली माती पण दिसते पाण्यातली माती, दगड वगैरे सर्व दिसत आहेत. ही सगळी शेतं असल्यामुळे हा पाणी इकडे खदुळ असतो, कारण शेतीची कामं चालू आहेत, तर सगळा शेतातला चिखल येतो. आणि एकदा का शेतीची कामं झाली की त्यानंतरला पूर्ण पाणी स्वच्छ असतो. चला आता आपण तिकडं मस्जिदीकडे चाललोय. आमचे काजू आहेत तिकडे, जरा जाऊन येतोय, साफसफाई थोडीफार करूया, कारण पाऊस लवकर लागलाय त्याच्यामुळे सगळी कामं तशीच राहिलेत. बघूया आता जेवढी काय होतील तेवढी करायची. आज थोडा पाऊस थांबलाय त्याच्यामुळे. चला तर जाऊया. बघा इथं भात पेरलेला आहे, उगवलाय, तुम्ही बघू शकता जवळून एकदम मस्त, एकदम हिरवागार आहे. चला जाऊया आपण. बोरशेताकडे चाललोय. जमीन घरापासून खूप लांब आहे, त्याच्यामुळे यायला खूप टाईम लागतो. रस्ता तर आहे जायला, परंतु मी आता तरी चालत चाललोय. बघूया, काजू लावायचे आहेत तिकडं, तर थोडीफार साफसफाई पहिली करायची आहे, कारण टाईम भेटला नाही आणि
पावसाला पण लवकर सुरू झाली, कारण ह्या टाईमला दरवर्षी पाऊस पडत नाही आणि त्याच्यामुळे मी आता सुट्टी घेतलेली. आणि पावसाळ्यात तर मेमध्येच भर मे महिन्यातच सुरू झाला. काय आता ऑप्शन नाही, जेवढं काय साफ करता येईल तेवढं करायचं आणि त्याच्यामध्ये झाडं लावून घ्यायची. थोडंफार काजूची रोपं लावणार आहे मी यावर्षी, बघूया. ते जर पाऊस नसेल तर ती जेव्हा लावायला येऊ त्याची व्हिडिओ करेनच, कारण पाऊस असतो त्याच्यामुळे मोबाईल घेऊन येणं शक्य नाही होत. आज पाऊस नाही त्याच्यामुळे मोबाईल घेऊन आलो आहे. आणि बघ आता पावसाळा चालू झाल्यामुळे ही झाडं एकदम मस्त झालेत, कारण त्यांना पाहिजे तेवढा पाणी भेटला आहे. भर मे महिन्यातच एवढा पाऊस झाला की नदीला आमच्या पुलाच्या वरून पाणी गेला होता, फुल खूप सारा. आता आलोय आपण जवळच, 5 मिनिटाच्या अंतरावर. चला तर मग जाऊया ते तिकडच. हे बघा आता आपण जमिनीच्या खूप जवळ आलोय. इथून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आपली जमीन आहे. चलो गाईज, पावसाने पण चांगली आज साथ दिली आपल्याला, कारण काल खूप पाऊस होता इकडं आणि आज थांबलाय, ऊन पडलाय आज. हे बघा किती गवत झालंय. आणि ही जी झाडं मोठी मोठी दिसत आहेत ती कुंपणीला लावली होती आपण घराकडून आणून. ती केवढी मोठी झाल्यात आणि ही झाडं कट करायची आहेत, कारण ही ह्या झाडांमुळं काजूंना सूर्यप्रकाश भेटत नाही, त्यांची वाढ होत नाही व्यवस्थितपणे. तर त्याच्यामुळे ही जी मोठी झालेली झाडं आहेत ती थोडी कट करायची आहेत, जेणेकरून काजूंना चांगला सूर्यप्रकाश भेटेल. आणि हे बघा, हे काजूची रोपं मग तुम्हाला दाखवतो. हिची पहिली आणि ही सगळी साफसफाई केली, म्हणजे जी झाडं होती ती तोडून ठेवलेत, कारण आता इकडे ही जे मोकळा दिसतोय तिकडं नवीन काजू लावायचे आहेत. ही जागा साफ करून. आणि ही तुम्ही काजूची झाडं बघू शकता जी अगोदर लावलेली आहेत, आता खूप मस्त झालेत. हे बघा, ही लॉकडाऊनमध्ये मी लावली होती आणि आत्ता बघा केवढी मोठीच्या मोठी झालेत. हे बघा, हे सगळे रोपं आहेत, कारण कलमाची रोपं नव्हती लावली. साधे काजूच्या बिया रुजत टाकलेल्या घरी आणि त्या बियाच आणून लावल्या होत्या, पण आता त्या मस्त झाल्यात. हे बघा, चला आता आपण थोडीफार साफसफाई करूया. ही साईडची जी झाडं आहेत खताची ती कट करतोय, पूर्ण तोडत नाही, कट करतोय, जेणेकरून काजूंना सूर्यप्रकाश भेटेल मोठ्या प्रमाणात. चला तर मग जाऊया, कामाला सुरुवात करूया, कारण नंतरला ऊन झाला तर परत तसंच राहून जायचं. चला तर.